ज्ञानदेव पांडुरंग प्रथम दुसरे क्षण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या प्रसंग कीर्तन रूपी साडी घेतलेला म्हणून अखिल गुण ब्रह्मांड शक्ती निराकार परमात्म्याचा स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ बाबा यांचा 3 चरणाचा परमार्थाची पराकाष्ठा गाठल्यानंतर वैष्णवाची झालेली अवस्था त्याचं चिंतन करणार म्हणून औचित्यासाठी निवडलं। औचित्य जरी श्राद्धाचं असलं तरी अभंग सामर्थ्याने समरूप आहे, समर्पक आहे। आणि आज विशिष्टाने घ्यायचं कारण म्हणजे आजचा दिवस षष्ठीचा आहे। नाथबाबांच्या षष्ठी सोहळ्यानिमित्ताने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगाच्या बापाचं नामचिंतन अधिकाराने करून सुद्धा नम्रता टिकवणारं व्यक्तिमत्व संप्रदायाला वैभव म्हणून मिळालं आणि त्याच अनुषंगाने आजचा अभंग वनकर कुटुंबियांच्या माध्यमातून वैकुंठवासी संदीपान वनकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त टाकलेला हा नामचिंतनाचा सोहळा आपल्या आश्रममध्ये अगदी संयोजक आयोजक नियोजकांच्या सामर्थ्याने आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सानिध्यामध्ये जगाच्या बापाचं नामचिंतन विकू कमी आलं आणि सिंह झाला। आम्ही नाथबाबांना विचारलं तुमचा जन्मही षष्ठीचा, तुमची समाधीही षष्ठीचीच, मग ही जलसमाधी घेत असताना जगाच्या बापाचं नामचिंतन करत असताना ऐश्वर्य पायदळीत उडवलं गेलं, व्यक्तिमत्वाला नाही ते कलंक लागले, सामर्थ्याने वैराग्यमूर्ती झाल्यानंतर सुद्धा जी सामर्थ्यता तुमच्याकडे यायला हवी ती सामर्थ्यता येण्याचं साधन जे आहे ते काय? कारण मृत्यूच्या क्षणी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसलाय, या आनंदाचं नेमकं कारण काय? नाथबाबा सांगतात वैष्णव त्याला म्हणावं ज्याला मृत्यूचंही भय नाही, ज्याला काळाचं कसलंच भय नाही, जो कर्मबंधनात अडकलेलाच नाहीये तो वैष्णव आहे। मग तो मृत्यू पाताळ किंवा वैकुंठ या 3ही ठिकाणी स्थिर आहे, स्तब्ध आहे। मग आम्हाला ही स्थिरता येण्यासाठी काय करावं लागेल? नाथबाबा म्हटले काहीच नाही, चरणी जगन्नाथा जगाच्या बापा चरणाशी मन रमावं लागेल, त्याला आपलंसं करावं लागेल आणि त्याला आपलंसं करण्यासाठी जी स्थिरता हवी आहे ती तुमचं मन स्थिर झाल्याशिवाय तुम्हाला मिळणं शक्यच नाही। मग कुणीतरी मला विचारलं जर मायबाप जगाचा बाप आहे तर आमच्या आई बापाचं काय? प्रश्न तोच आहे, उत्तर 2 आहेत, गांभीर्यानं लक्षात घ्या। जर विठ्ठल माझा बाप आहे तर माझा बाप विठ्ठल आहे, लक्षात येत आहे? जर विठ्ठल माझा बाप आहे तर माझा बाप विठ्ठल आहे, वाक्य एकच आहे, फक्त त्याची उत्तर 2 आहेत। अगदी महाराज सांगतात तसं तुका म्हणे माय बापे अगदी देवाचीच रूप आहे। हे सामर्थ्यानं आम्हाला कळण्यासाठी आम्हाला घरातल्या मायबापाची किंमत कळणं फार गरजेचं आहे। माझा साधा प्रश्न तुम्हाला आशोकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप सांगण्यात मजा नाही, चला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय फार श्लोकात न कळेल ही अपेक्षा आमच्या सरकारनं ठेवणं चुकीचं आहे। मग आमच्या ठिकाणी एवढा समभाव असला पाहिजे की आम्हाला नजरेमधला फरक कधीच नाही वाटला पाहिजे, कारण शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये, लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाहीये। ज्या दिवशी प्रत्येक कणात पांडुरंगाचं दर्शन होईल त्या दिवशी सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त तूच ठरेल, त्याला अखंडितपणे समोर उठताय समोर आहे हे समजतही वासुदेव। काय आवाज वाटल्या तर वाजवीचा त्याला काही सरकारचा जीएसटी नाही आशेकर, विदाऊट गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स काय काही वाजवायला काय? मला बायकांचं पटलं, बिचारा बायका जमून बसलं, तुम्ही घाटावर बसल्यासारखे बसला तरी असं मड्याला बसत नाही का माणसं? ही मधली गाळलेली जागा कशामुळे भरली नाही तुम्ही? हे प्रॉब्लेम नाही, माणसं उजेडात बसत नाही, अंधारात बसत नाही, तिथं प्युअर उजेड। मला भक्ती किती आठवलं, उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप। आता यांना चोळायची असती, खायची असती, बसताना सुद्धा तबड वर करून त्याच्यात हात घालून उजेडात जमत नाही ना, थोडासा अंधार त्याला लागतोय। काय पद्धत आहे मला काही पटलं नाही बघा तुमचं, तुम्ही एकदम ऍटिट्यूड मध्ये बसलाय, तू बोल मी हाय, तू बोल आम्ही बसलोय, तू बोल आम्ही ऐकतोय, तू बोल येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल। वाटलं केलं नाही तुमचं आणि म्हणून नदी नसल्यापेक्षा असलेलं बरं। पण एक साधा प्रश्न विचारते वडील म्हणून, भाऊ म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। पोटच्या पोळीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही?
पोटची रक्ताची तिच्याशी नातं आहे. अगदीच कसं आहे दादा, ज्या दिवशी पोटच्या पोरी आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटत नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाही. समज तुमच्या नवऱ्याला हे सत्य. कधीतरी म्हणा की ठीक आहे ना, रक्ताची बहीण करते म्हणायला काय जात आहे. अंतकरण शुद्ध करून कीर्तन ऐकलं ना, माझं अबोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबड ओबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल. फक्त तुमचं मन आणि नजर दोन्ही साफ करा. एवढं बोलवड सुद्धा दोनच्या गटकुल्यांना टाळी वाजवलीच नाही. काही नाही, त्याला माझी जिरवायची. काही काही माणसं कीर्तन करायची, जिरवायलाच कीर्तनाला घेतात ना. ती मुदाम मुदाम हसत नाही, मुदाम टाळी वाजवत नाही. ते कीर्तन झाल्यावर म्हणणार पोरी डोंबलच होती, आपल्याला शिकवीत होती. अका मंडप ऐकत होता, पट्ट्या निसता बसला होता. इथेच तर चुकतं ना. ज्ञानोबराय तेच तर सांगतात, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्व येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं कधी जगाच्या बापाला मायबाप मानू शकत नाही. कारण मायबाप म्हणजे श्रेष्ठत्व आणि दास म्हणजे कनिष्ठत्व. पण ही स्वीकारण्याची ताकद ज्ञानाकडे नसावी, पण ही स्वीकारण्याची ताकद भक्ताकडे मात्र नक्की असावी. कारण ज्ञान म्हणलं की थोडासा अहंकार आला, देवा याची भावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वाऱ्या केली वारी चुकून उदय हरी. माझ्याकडे नम्रता असणं फार गरजेचं आहे, माझ्यासाठी चित्त स्थिर असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मला तुझं अस्तित्व मान्य करणं बंधनकारक आहे. मला मान्यच करावं लागेल. मम्मी वंश जीव लोके जीव भूता सनातन मन शशान इंद्रिय आणि हृदयस्थानी घर्षती. हा प्रत्येक अंश तुझ्यामुळे जीवित आहे. त्या प्रत्येकात सामर्थ्यच तुझ्या नामचिंतनामुळे आहे. मग कुणीतरी म्हटलं का होतं देवाचं नाव परिस्थिती बदलतं का? अंधश्रद्धेत राहू नका बरं. देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही, देवाचं नाव परिस्थिती बदलायचं बळ मनगटात देतं म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं. हे सामर्थ्याने लक्षात ठेवा. आपल्याकडे काय झालं, परमार्थ कमी आणि गोघाटा जास्त. आपल्याकडे परमार्थाची पद्धतच विचित्र आहे. नंबर वाटतं मला तुमच्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून म्हणतो वा रे वा. म्हणजे देव काय फक्त सोमवार गुरुवारच झाला असतो का? बाकीचे 5 दिवस देव काय डोळे झाकून बसतो? तो खामी बघत नाही पिल्या, तू खा. काय अनलॉजिकल परमार्थ आहे का माय? नवरात्राची उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणत पत्यात धरून म्हणलं पाहिजे. कसला परमार्थाची व्याख्या रे ही? पोरांनो 10 दिवस गणपती बुडवताना शांताबाई वा रे वा. म्हणजे आरती करणारे तुम्हीच, पिऊन नाचणारे तुम्हीच होय. तर देवाची अगतिकता नाही तर करायचं कशाला परमार्थ? बोभाट नको रे बाबांनो. कायम सामर्थ्याने लक्षात ठेवा, नवसा सायासा पेक्षा कर्म सत्य असावा माणसाचं. आणि कर्म सत्य नाही कसला परमार्थ करता रे? हा, परमार्थाची व्याख्याच कळत नाही मला तुमच्या. आकारात खायचं आणि श्रावणात पाळायचं. मग काय श्रावणात तरी कशाला सोडायचं? महादेव काय फक्त श्रावणातच असतो होय? मीच नवलंय पण. आणि काही गोष्टी आपल्या हिंदू धर्मात चालत नाही रे. काही गोष्टी आपल्याला घोर नरकात नेतात. आपल्या पतनाची कारणं बनली. ऋतच्च मासं मदिराच्च वेषं मुगायचं चौर्यं प्रधान सेवा एकानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरून नरकं नयन्ते. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. पहिलं मांसाहार. हिंदू धर्मात सनातनात मांसाहार चालत नाही. राज्याभिषेकाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं, जर इंग्रज येत आहे तर त्यांना सांगा गडावर आमच्या मांसाहार चालणार नाही. जे काही येते पायथ्याशी ठेवलं इंग्रजांना. त्यांना सांगितलं षडोपचार पाळून माझा गड किल्ला चढायचा. व्यसन करून मांसाहार करून माझ्या देवळासारख्या गड किल्ल्याच्या पायद्यावर तुम्ही पाय ठेवायचा नाही. हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं म्हणून तत्व सांभाळून इंग्रजी स्वराज्यावर आहे. हे आमचे निश्चित बोंबलतात, तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे आर्यन दिल्ली मन खाऊन मावळा होतो. डोकं बिकं थोडं भाडावर ठेवायचं. तर मात्र नीट करत जा बाबांनी, विनंती माझी. काही म्हणा यावर्षी मला लय आनंद झाला बरं का. असे यावर्षी आपल्याला मनातून आनंद झाला. 31 डिसेंबरला एकादश होती. मला असं भारी वाटलं ना. मला हाय तो देवा म्हणले 31 डिसेंबरला एकादश, 1 तारखेला गुरुवार. बस बोंबलत महाराज. देव म्हणला असा ऐकत नाही तू, तुझा कसा काटा काढतो. कसे हे झालं मानणाऱ्यांसाठी. जे मानतच नाही त्याला एकादश काय गुरुवार काय सगळं सारखंच की. आपल्या घरात मांसाहार नसावा. आपल्या हिंदू धर्मात चालत नाही, मोठं पाप आहे बरं का. ही खाणारी पिणारी माणसं सप्ताच्या पंक्तीला सुद्धा महाराज म्हणतात वर चितरवी तरवी द्या. सप्त तरी मागितलं खायचं खा. समजेल तरी एवढं का पुरुषांचं म्हणू द्या. काही काही घरातल्या बायकाच खतरनाक आहे. काही काही घरातली बाईच म्हणते रविवार आज आणा ना. त्याला आवडतं, मी चांगलं करते. तुमच्या हाताला हेच चांगलं जमतं का? दुसरं काही जमत नाही, दुसरं काही पेट खातं. आणि नाही, दोघी जण आयडियर नाण्याच्या सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे. जर बाईला जमतं ना ते कोणाला जमत नाही. हे सामर्थ्य शास्त्र सांगतं. खूप ताकद नाही तुमच्या, खूप गोड आहेत तुम्ही. आशीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहेत. आई शपथ तुम्ही लय गोड आहेत. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे.
बाकी तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही कोणाची नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहात. तुम्हाला लेख म्हणून सांगते, बाईला पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते, हा विश्वास तर मीही तुम्हाला व्यासपीठ हवा. आता वाजवा टाळ्या, हे खरं आहे. मगाशी कसं ते असंच सांगतं रे दादा. समभाव असू द्या थोडासा. स्त्री पुरुष गरीब श्रीमंत हे वारकरी संप्रदायात नको. आजही नवल वाटतं दादा, कीर्तनाला एखादा मोठा साहेब आला तर महाराजाला म्हटलं जातं जरा सरका, साहेबाला बसू. किंमत वारकऱ्यापेक्षा साहेबाची जास्त आहे. साहेबाला हट्ट केला जातो, साहेब 2 घास खा, 2 घास खा साहेब, आमच्या घरचं 2 घास खा साहेब, 2 घास खा. अरे अशिवकर, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लं, तुझ्यासारख्याचं खाऊन काय गोड बनणार त्याचं. प्रामाणिकपणा कळत नाही कधी तुम्हाला. खरंय म्हणा, मी पण कुणाला परमार्थ शिकायला लागले. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव राजगुरु भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. करून फायदा काय झाला. आम्ही स्वातंत्र्यासाठी इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत हसत हसत फाशीवर गेलो. हे बघा स्वातंत्र्य, फक्त माझी गाडी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची कंगलसाठी देव देश तुम्ही तरी आणि आम्ही तरी काय रे वेगळं करताय. पण मला असा नको दिला स्थिरतेनं. सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळ्यात जगत व्हायचं. मी कल्पनेत जगतोय आणि कल्पना कधी कुणाला सुखावते, आणि जरी सुखावलं तर ते सत्तोडीच आहे. संकल्प सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी म्हणून थांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात रायदा आणि एका मिनिटात रंग करणारी कल्पना मनाला कशी सुखावा देणार आहे. मग या मनाला सुख मिळवण्यासाठी, त्रैलोक्य देखील आनंदाचं करण्यासाठी सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख द्यावं सर्व अलंकार आनंद निर्भर उडत असे. आनंदात होई आनंद तरंग आनंदाची आणि आनंदती. पण याच्यासाठी चरणी जगन्नाथा जगाच्या मालका चरणाशी मन रमलं पाहिजे. हे बेकार आहे. विवेकाते बोलवी संतोषाशी चाल लावी, बैसले तरी हिंडवी राही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाल नव्हतं, बसल्या जागी फिरवतं असं म्हण. याचं कमी आहे दादा. हे फार पटकन चुकीच्या मार्गाने जातं, म्हणून तर नरकाच्या वाटा आपल्यासाठी रिकाम्या होतात. मी म्हटलं ना 7 गोष्टी आपल्याला चालत नाही. पहिलं सांगितलं मांसाहार, दुसरं मदिरा 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 90 दुसरा शब्द पडला नाही. आपल्या हिंदू धर्मात दारू चालत नाही. तिसरं परस्त्री गमन, चौथं वेश्यागमन, 5वं जुगार, 6वं शिकार, 7वं चोरी. ही नरकात न्यायची वाट आहे, दार आहे. मग कशाला गेलं करणे त्याची हित करा, नरका घोरा का जाता. तुमचं हित ज्याच्यामध्ये करा आणि तुमच्या हिताचं एकच आहे हरिमुखे कोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. पण काय लागतं रे देवाचं नाव घ्यायला, काहीच नाही. कविराज मला म्हणतो पैसा ने लागे रुपया ने लागे नारागी कबडी ममरी, नारागी कबडी ममरी. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम
तुझं नाव लागतंय आणि ज्यांनी घेतलं अमृताहुनी गोड नाव तुझे देवा म्हण माझे केशवा, आपोआप म्हणून तुझं होत आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला, याची कुळ माझे गेले हर कुणी मी राहतच नाही. अरे तुझ्यासारखा मायबाप भेटल्यानंतर कशाला चढाची व्यथा मांडायची हा. पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णाने अर्जुन नाही सोडणार, देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन धाराडून झोपलेला, कसलाच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निश्चंत निश्चिंत. देवाला नवल वाटलं, वेळायच का एवढ्या मोठ्या संकटात एवढा स्थिर कसा आहे? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला, चतुरंग सैन्य कौरवाकडे, तुझ्यापेक्षा दिलपट मोठं सैन्य त्यांचं, शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्या पत्रात. कशाच्या विश्वासावर एवढं स्थैर्य एवढं धैर्य बळ बांधून राहिलं हा? एवढ्या संकटात झोप तरी आली कशी? अशी काय इलेक्शन लोकांचं झोपा तुम्हाला नाही कशी लागेल म्हणा, झोप तरी कशी लागेल पुरुष मंडळी? तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागेल? मला स्वतःच्या कष्टाचं काही नको का? मला माय पोरगी म्हणून लय वाईट वाटतं बघ. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडी सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची, माज घ्यायला काय न्याय पण जगाचा नाही. पटलं तर वाजलीच आहे, खरंय. आता हे गपचूप बसले, आपण घेतलंय का? आपण नसतं घेतलं म्हणजे वाजवली असते, आपण घेतलंय का? तसं नसतं करायचं. काय सुद्धा काय नाही म्हणून चुकायचं नसतं रे दादा. हिंदू धर्मातला एकही ग्रंथ आणून दाखवायच्या हुंडा पद्धत लिखित आहे, तुम्ही काढली बरं का? धोंड्याचा महिना हे सो तुम्हीच काढला. धोंड्याच्या महिन्यात दान करायचं, अधिक मासात करायचं हा नियम आहे, पण दान जावयाला करायचं हा नियम नाही. लोक म्हणली लोकांना कशाला द्यायचं, आपल्याच लिखील देणार नका रे. आणि कुठला मोठे म्हणून मिरवताय तुम्ही? शास्त्र सांगतं उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम अधम भातृवित्तच्च स्त्रीवित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यांना अर्धी शिळी खाऊ द्या, पण स्वाभिमानानं जगलेला पुरुष जगाच्या मालकाच्या दरात पुरुषोत्तम नाव जातो स्वतःच्या कष्टात. बघा तरुण मंडळी, जो बापाच्या इष्टतेवर आईट करतो तो मध्यम आहे, तो बी का कुत्ता घरकानं गाठका. शास्त्र सांगताय शिवडीला पाटील नाही. जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीवर त्रास आहे म्हणा. तिनं कमवावं पण स्वतःच्या घरासाठी, तुम्ही कमवावं तिच्यासाठी. हे लक्षात ठेवा. आणि हे शास्त्र आहे आणि हे कोणी बदलू शकत नाही. शास्त्र खोटं बोलत नाही. आणि तुम्हाला बी सांगते माहिती, तुम्ही बी लय गुणाच्या नाही, तुम्हाला बी लय मोठ्या घरचा जावाई लागत. किती संस्कारांकडे लक्ष द्या की गम आहे. लेख म्हणून सांगताय समाधानाने जगा. आणि पैशापेक्षा समाधान खरंच फार सामर्थ्यवंत आहे ना. विपदो विपदो नैव संपदो म्हणजे संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. भक्ता आनंदी आहे. मग त्याचा मृत्यू देखील आनंदाचं कारण. एका वेळी तरी या दुःखा वेगळे दुर्गांचं झाले उगवणे. मग तू काय म्हणतात मी मेलो ना माझ्या घरचे रडणार नाही. रडती माया मोहरापर्यंत दिसर ते रडतील. तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तम चिवडे कीर्ती मागे. अरे मरणाचंही दुःख नाही आम्हाला. तुका म्हणे बळी जीव दिला देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाहो. हे सामर्थ्य जगाच्या बापाच्या नामचिंतनाने दिलं. मरणाचं दुःख कशाला आम्हाला? अहो हे काळा नळाचे कुंडी घाती लोणियाची उंडी माशी पंख पाकडी तव हे सरे. माशीला पंख पाकडायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात जीव जातो. त्याची व्यथा मांडून आयुष्य जगायचंय कसाला? तुझं नाम घ्यायचं. निर्भय आहे मी, निश्चिंत आहे मी, निश्चिंत आहे. विचारलं कृष्णाने अर्जुनाला कशी काय झोप आली तुला? लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. अशी इष्टी इच्छा पांग थांबत असते. बोलायचं. तुम्हाला धरून आणलं का? तुम्हाला धरून आणलं बळजबरीनं आले? दर्शन दिले का? बोला की हो माय. मग विनंती माझी दादा, साधं विचारलं मी तुम्हाला. मी जे सांगितलं ते विचारलं कृष्णाने अर्जुनाला कशी काय झोप आली तुला? बरोबर आहे की नाही? सांगितलं कृष्णाने अर्जुनाला. अरे एवढ्या संकटात तुझ्यासारखा स्थिर पोरगा मी बघितला नाही रे. अर्जुन म्हणला देवाला, देवा ज्याच्या काळजीत विश्वाचा मालक जागा त्याला कशी झोप येणार नाही बाबा? तू माझ्यासाठी जागा, मी कशाची चिंता करू सांग. अरे माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ मग अवघेची त्रैलोक्य
अरे तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सुद्धा रक्षदा आपण यामूत आहे. माझ्यासाठी गुरु बंधू माय बाप सगळंच होतोस की रे विठ्ठला. मला भय कसलं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव पण होय गुरु. माझ्यासाठी गुरु झालास की रे. मागे पुढे उभार आहे संभाळीत आली या घात निवारा या. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. मग घालून या भार राहिलो निश्चिंती, निर्विणे संती विठोबासी. तुझ्यासारखा बाप राखणारा असल्यावर अवधीची त्रैलोक्य आनंदाची आता. मला दुःख कसलं सांग ना तू. आणि मी करत असेल तरी सुद्धा तर माझ्यासारखा मूर्ख दुसरा नाही. मी सामर्थ्याने सांगावं, तो बाप आहे ना, लावणीया हात कुरवाडीला माथा, सांगितली चिंता न करावी. अशा विश्वासानं जगल्यावर विश्वास होतो तरी स्वामीवरी आम्ही काय कमी केलं सांग ना. तर माझ्या परमात्म्यानं कमी तरी काय केलं हो. सुतोबांसाठी महार झाला, दुसऱ्यासाठी सांभार झाला, गोरोबांसाठी कुंभार झाला, नरेंद्रसाठी सोनार झाला. कानो पात्याला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिली, सखोबाईसाठी सकू झाला. मुक्ताईनं समरोप करू घेतलं, जनाबाईच्या गवऱ्या थापल्या. ज्ञानोबांची भिंत चालली, तुकोबांचा गाथा ठरवला. नातांच्या घरी 36 वर्ष कावडीला पाणी वाहिलं. सावत्या मळ्यासाठी मळ्याच्या मळ्यात जाऊन लपला. किती करावं माझ्या विठ्ठलानं, तुमच्या आमच्यासाठी मायबाप झाला एवढं सांगतो त्यांनी एवढं करू नये. आम्ही माणसासाठी कृतज्ञ राहिलो नाही. कृतज्ञता काहीच नाही आमच्याकडे. आम्ही मात्र याच भ्रमात राहिलो. हे सगळं आमच्याकडे. ज्या दिवशी कळलं देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, त्या दिवशी कळलं अवघीची त्रैलोक्य आनंदाची. लोकांनी त्रास दिल्याचा फरकच कुठे पडतो. अरे ही लोक आपलीच नाहीत तर मग कशाला त्रास करून घ्यायचा. जगी अवज्ञाची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसे ऐसी जीवी चाड बहू. माऊली म्हणले मला तर लय आवडतो लोकांनी वाईट बोलले. लोक जोपर्यंत नाकारतायत तोपर्यंत जगाच्या बापाशिवाय आपलं कोणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. पण विनंती आहे देवा, लोकांनी नाकारावं आणि जगाच्या बापानं स्वीकारावं. इतकं सुंदर आयुष्य दुसरं कोणाचंच नसावं. त्याला विठ्ठलाने अखंडितपणे सांभाळलं. पण कोण विठ्ठल? नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमुपा पांडुरंगा. माझ्या संकटात ज्याने मला हात दिला तो प्रत्येक स्वरूप माझा विठ्ठलच आहे. अवतार वेगळे असतील कदाचित, रामकृष्ण श्री. आमच्याकडे देव सुद्धा जातीवर आहे. कसा परमार्थ कळणार आम्हाला? धनगराचा खंडोबा, वाण्याचा महादेव, मराठ्याचा विठोबा, उरल्या सोडल्याचा मसोबा. देव शिल्लक राहिले पाहिजे की रे बाबा. महापुरुष जातीवर, संत जातीवर. आता यांना कोणी सांगावं इथेच तर चुकलात दादा. अरे तुम्हाला जर देव जातीवर वाटता आला तर देवाला तुम्हाला सामर्थ्य द्यायची बुद्धी कसं काय येणार आहे? केलाय कधी विचार? अरे किती अधोगती करणार आहात अजून? इतकं कसं रे दादा? अरे थोडी तरी नजर सामर्थ्यवंत ठेवा. घरला गणनाथ हरी दिसे हे ज्ञानोबांचे शब्द जरा तरी खरे करा. अरे ज्यांना वृक्षात परमात्मा दिसतो आमच्यासारख्याला माणसात दिसू नये. आमची परिस्थितीच बेकार आहे दादा. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण आणि बापाच्या कमरेत लाथा. देव भेटला नाही तू बाप टाकला. काय अनलॉजिकल माणसं. पण आपण काही म्हणा नको देवा. आमचा परमार्थ म्हणजे आमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. नवसावर आहे पण कर्मावर नाही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतो म्हणून काय अशी महाराजाच्या पाया पडण्यानं लेकरं झाली असती. लग्न काय बॉबलाई केली असते रे. भोळ्या राहा पण मूर्ख नको. हा भोळेपणा वेगळा, मूर्खपणा. आलेल्या आतिथ्याचा सामर्थ्याने सादर सत्कार करावा हा झाला धर्म. पण त्याला विचारावं आमचं नीट होईल का हा झाला अधर्म. कशाला? कर्मावर विश्वास ठेवा की तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. इतकंही चुकीचं वागू नका की नरकाच्या स्वतः स्वतः रिकामी होतील तुमच्यासाठी. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही. व्यासपीठावर सांगते देव नाही भेटला काही हरकत नाही. फक्त भलता देव भेटायला नको त्रास नाही होतो. काय जरा सुधरून राहा की बाबा. नीट परमार्थ करा. विनंती माझी. नामदेवराज म्हणतात ना कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. त्याच्यासाठी चरणी जगन्नाथा माझ्या मनाला खरं पटलं पाहिजे. सत्य स्वीकारता आलं पाहिजे. आता नामदेवराज म्हणतात तशी गत आहे. नामदेवराज म्हणतात बघा आमची परिस्थिती लटके झाले कटकी तिथे काढते एवढी राणी. 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 पुण्याची मुली वाटली एवढी जुळी. पुण्याची मुली सरत पालखीच वाटली एवढी जुळी. लटके झाले कटकी तिथे काढते एवढी राणी.
नामदेवरायांचे कूट अभंग. ते कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला कूट म्हणायचे. कूट म्हणजे सांकेतिक भाषा. जरा खोडकर आपल्या पाठांतरातलं सांगते. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिळे 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? ऐका कीर्तन. ढेकळं वेळ लागणार आहे. वनात कासव गीत गाय. कासव वनात आणि काय शिवरंजनी म्हणतो. गाईल काय? महाराज तुम्ही खोटं बोलता. नामदेव महाराज म्हणतात आम्ही लटकेशी न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटकेशी बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोलणं तर पुढच्या पुढ नरकात जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय इथं कर्म कमी बोभाटा जास्त आहे. ज्ञान कमी अहंकार जास्त आहे. करणं कमी सांगणं जास्त आहे. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. हा दिला देव झाले बाबा. कोट्यावधीचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवटेवर छाया खटावर. अरे आग लागो तुझ्या बंगल्याला. लिहिता कशाला? मग दिखावाही नको ना. आपल्याला जमत नाही. सॉरी हो ना रिकामा बाबा. मला कळत नाही एवढं जरी कळलं तरी त्याच्यासारखा शहाणा मला दुसरा वाटत. पण कमीपणा स्वीकारणं आमच्याला जमतच नाही. म्हणून थोडे साधत, म्हणून स्तब्ध म्हणतोनी नवनीता तैसे गे अनंता पाया व्यर्थ कथा सांडली मारे. त्या मनाला चुकीच्या मार्गाने जाऊ देऊ नका. एकदा अहंकार निर्मित झाला, मत्सर निर्मित झाला, द्वेष निर्मित झाला, वासना निर्माण झाली, कसला परमार्थ राहिला? हे जडेविन बुडविती आगे विन जाळी ती न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रविन साधी ती दोरी विन बांधी ती ज्ञानी स्मृती पैज लावणी. हे चिगलीन रोविती काशीविन गोविती कमना जोगे न होती आतवटपणे. ज्याने सत्याचा लोकसा काढिला मग आसुत कर्ण कुटा भरिला. हा दंभूर उडविला जगेही. हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकचे. नको देवा चरणी जगन्नाथा माझं मन तुझ्या चरणी रमत. एकदा माझ्या मनाला तुझा छंद लागला. माझ्या मनाला नित्य गोविंदा गोविंदा नित्य गोविंदा गोविंदा. माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद. एकदा तुझ्या नामचिंतनाची आवडणारी विमोद काय देवा. अखंडितपणे आम्ही आनंदी झालो. आमच्या आनंदाची व्याप्ती कोण सांगू शकतं? साय ब्रह्मादी कल्पना करू शकत नाही एवढी पुण्याची व्यास वाढते आमची. तुनाग्नी वेळे समस्त झाले तैसे नामे केले जपता हरी. एक तत्वी नाम तुझ हरी म्हणा हरीशी करुणा. येईल तुझी अनाथाचा नाथ. जगाचा बाप सांभाळतोय. तुम्ही फक्त मन स्थिर केलं पाहिजे. आणि याला स्थिर करायचं म्हणजे सोपं नाही दादा. याला स्थिर करायचं म्हणजे पर्याय एकच आहे फक्त त्याच्या पलीकडे नाहीच. हे स्थिर करायचं ना की त्या मस्तक जगाच्या बापा चरणावरच ठेवा. विनंती थोडे जाग्या म्हणतात. उठा जागी भारी आता स्वर्ण करा पंढरीनाथ. भावी चरणी ठेवी माथा सुख दिव्यथा चन्नाचल. उठा जागी भारी आता स्वर्ण करा पंढरीनाथ.
भाविक्षरणी ठेवी माथा सुख विदताचन नाचन हे आता दादाले चाललंय ना
पुनरपि जन्म पुनरपि मरणं पुनरपि जन्मे जठरे शयनं हे संसारे बोधस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. त्याला एकच पर्याय, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम भज. भज नाही, भज वेगळं भज वेगळं. तुझं नामचिंतन देवाला काय तत्व आहे मला सांगा. काळ्या वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष काही उत्तर. कधी देवाचं नाव घ्या, कसंही घ्या, भजनात नशा असावी. विनंती एवढीच, नशेत भजन नसून बाकी कसं म्हणायचं तसं म्हणत. पण शुद्धीत म्हणा. काय लागतं का माय, भांडण चालू असलं तरी देवाचं नावच घ्यायचं. भांडायचं हातानं, तोंडानं नाम आहे. राम 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 राम. त्याला काय होतंय, भांडणही झालं पाहिजे, नावही आलं पाहिजे. राम वेळोवेळा आम्ही गाऊ कविता कांडिता जविता गवाई आहे. परिस्थिती स्वप्नीही न दुःख कोणी न देखील डोळा. नामाचा गजर म्हणे सुटले कधी काळा. तुझं नाम घेतलं आणि काळालाही हरवायची ताकद आली. अहो स्वप्नातही दुःख आलं नाही, अस्तित्वात काय घेऊन बसलात तुम्ही. सर्व सुखाचे अधिकारी झालो आम्ही तरी अवधान ऐके तिचे मग सर्व सुखाची प्राप्त होई जाई. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. नामराय म्हणले शब्द देतो मी तुम्हाला, सगळ्या सुखाचा अधिकार देईल. फक्त स्थिर चित्ताने जाग्यावर भजन आणि मुखाने नाम ऐकण्याचं म्हणण्याचं सामर्थ्य ठेवा. काहीच लागत नाही, काहीच अनुभवून बघा. 25 वर्षाची पोरगी आहे. काय वाटतं तुम्हाला, एका पायावर भरून तपश्चर्या केली असेल कुठल्या वनाचं, आणि फक्त ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक ठेवा. ज्ञानोबांनी मला इतकं मोठं केलंय, आज पात्रता नसताना समाज माझ्या चरणावर मस्तक ठेवतो. हे सामर्थ्य फक्त ज्ञानोबांच्या संगतीने. कधी कधी मीही गांभीर्याने विचार करते किंवा करावा आपण सगळ्यांनी. 4 ओव्या पाठ करून जर माणसं आम्हाला एवढी मानत असतील तर ज्ञानोबांचा अधिकार काय असेल. जन्म ज्ञानेश्वरी सगळा ग्रंथाला सामर्थ्याने आमच्या पदरात टाकू. 4 बंग पाठ करून आम्ही कीर्तनकार होत असू तर जगद्गुरु तुकोबारायांचं सामर्थ्य काय असेल. खूप सुकळी आपली आत्मजा सत्कुळी चिंतली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं भगवंताचं नाव आहे तिथं लक्ष्मी सुद्धा कुठे जाते. मी तर आलेला पैसा कोर्ट कचेरी दवाखाना याच्यातच निघून जायचं. पैसा यावा त्याने समाधान. लक्ष्मी स्थिरावली गेली पाहिजे, त्याच्यासाठी भगवंताला राखून ठेवता आलं पाहिजे. आणि देवाला राखून ठेवण्यासाठी शरीर कायम संसारात पण मन मात्र कायम जगाच्या बापाच्या चरणाशी बनवता आलं पाहिजे. काय कमी करतो देव, काहीच. खूप केलंस तेव्हा आम्ही मृत्यू पाताळ स्वर्ग कुठेही गेलो तरी ज्या क्षणी मुखात तुझं नाम त्या प्रत्येक क्षणाची अवस्था अवघ्याची दैवत्य आनंदाची समजून सांगितलं. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ. कोणी असं माणूस जगाचा बाप राखतो, मग कुठल्या स्वरूपाने राखतो. हळू काय करता, गावाचं कल्याण झालं तुमच्यामुळे. विठाला फक्त शिस्त हळू सांग. विठाला असं समजू नका बघा. पिल्यावर कळत नाही, मुद्दाम येतो कळतं सगळं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला बघितलं तुम्ही, कुठं पडत ते. त्याला माहित आहे मधी जात आहे बाजूला राहतंय, एवढं नाही ते. फक्त अटेन्शन सिकर असतात ही माणसं. त्यांना फक्त अटेन्शन पाहिजे असतं. 4 माणसं आपल्याकडे कशी बघतायत, पण कर्तृत्व काही. मग कर्तृत्व नाही म्हटलं कसं तरी अटेन्शन घेतलं पाहिजे ना. आणि ते डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही.
अशी जर इंजेक्शन मध्ये दारू सुटली असती ना, या किनाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं रातचं दिलं असतं, झोपेत घेऊन असते हीच जनावरांची वाटोळ केलं माझ्या त्यालाच कमी असतो त्याला मनाचीच तयारी लागते ना. मी म्हणलं ना, लय अवघड काम आहे दादा. आम्ही भेंडीच्या देठापासून बोबलायचो, बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल पिऊन आला कसा समजा, विठ्ठल गुणाचा नको का त्याला, विठ्ठल समजा खेळ पण लागले काही म्हणलं ना. आता आम्ही म्हणलो सगळं मनापासून पाचवं झालं बोलते मी. त्याला माणसाचं वागणं बी तसं पाहिजे रे. आम्ही मी तर म्हणायचं आईला रखमाई समजा, रखमाई आई माझ्या वर्षी माहिती ती कशी समजा तिला रखमाई, ती रखमाई समजा, रखमाईचे गुण नको का काही. आणि काय तुम्ही पुढच्या पिढीला ज्ञान शिकवणार आहे मला काही कळतच नाही. आता म्हातारी माणसं तोंडवर करून म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. आणि काय गेली, बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरवाया गेली. तुम्ही काय बोलू धरले, मला तुझे वट्टर बसून पत्ते खेळले, पिंकाच्या चष्म्यात राणी शोधली. काय बरं पोर, बरं एक तर कौतुकानं सांगेल दादा, कीर्तनाच्या व्यासपीठावर ठामपणे सांगेल, महाराष्ट्रातले 99% सत्य असतं आमच्या खांद्यावर सामर्थ्याने सत्याच्या वृत्ती. तुम्ही डोक्यात कसं घेत नाही बरं. बरं चला, आता कीर्तन नवी राहिलेली स्वतःच तारुण्यपणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेळवायची ताकद यांच्या मंडळात यांच्या आईबापाच्या सामर्थ्यामुळेच आली ना. त्यांचं काहीतरी प्रारंभ प्रबळ असेल ना. पोरं वाईट कशी म्हणताय तुम्ही, देशासाठी प्राण पणाला लावणारी आर्मीतली पोरं वाईट होय रे, धर्मासाठी प्राण पणाला लावणारी, धर्माविषयी प्रेम सांभाळणारी पोरं वाईट होय रे. अरे 2-4 वाईट निघाली म्हणून काय, पण 2-4 गुणामुळे वातावरण तसं झालं. संगत काय राहिली, जगातले 2 नंबरचे विद्वान आहेत द्रोणाचार्य, त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला, नाव त्याचा अश्वत्थामा. जगातले 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा, 2 नंबर विद्वान द्रोणाचार्य. जगाचा बाप ज्यांच्या पायाला हात लावशाय रथच बसत नव्हता, एवढा अधिकारच्या माणसाचा, 8व्या अवतारामध्ये कृष्ण त्यांना गुरु समजायचे, एवढं सामर्थ्याच्या माणसाचं, त्या माणसाचा पोरगा संगतीनं वाया गेला. संगत इन्विकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी नामाची, जयद्रथाची. इन्विक तो नालायक, द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन त्याने द्रौपदीचा भर म्हणतात अपमान केला. दुर्योधन त्याने वडत आणलं. सामर्थ्याने ही सगळी माणसं त्याच्या संगतीला लागली, त्या सगळ्यांचा काटा त्याच्यावर निघाला तो शकुनी मामा. काय राहिलं सांगा, आजही मोक्ष नाही अश्वत्थामाला. मग आपण कसे मोक्षाचे अधिकारी होणार आहे असल्या संगतीत राहून दादा. संगत सामर्थ्याने योग्य पाहिजे. लक्षात ठेवा, या संगतीला एवढं सामर्थ्य वैष्णवाच्या, तुम्हाला ओळख सांगायची गरज पडत नाही गे. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय, संतांची संगती म्हणून मार्गगती, 11वा श्रीपती येणे बनते. जगाचा बाप आपली आपण जवळ येतं, फक्त तुमचं घर नीट असलं पाहिजे. आता या म्हाताऱ्या बाईचा असा दारात बसून, आजकालच्या काय पोरी का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात काही माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, हिला काय झळे माय, सगळं ऐकत भेटलं माय, भय का माय. झालं का जिंदगीत एवढंच केलं का, कष्ट करायचं बोलून दाखवायचं आणि काय राहिलं. तर हे काही तू ज्ञानेश्वरी वाचून सांगते, अगं मिसरीच तू, तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतकं खतरनाक पॅटर्न नाही त्या मिसरीचा. लय बाबा राग येतो आपल्याला, तर असल्या तोंडानं नातवाचं मचामच मुख घेतील नातीला ज्ञान सांगते असलं चलत नाही. खरंच ना, नाही चित्र वाईट. आता काही काय बायकांना मोह आवरत नाही ना, ते मिठी मारतात. मला बाकी कुणाचंच काय वाटत नाही, पण जी मिसरीला तिचा असला घोंगमा सुटतो मिठी मारला. जगातलं कुठलं पाप केलं दादा, हे सगळं विनोदाचा भाग सोडा. पण धन्य माता पिता, कसलं जगणे रे. हा, तुम्हाला स्वतःची साधा प्रश्न आहे माझा, तुम्हाला शरीर पवित्र ठेवता आलं नाही, तुम्ही आत्मा काय पवित्र ठेवणार आहे. तुम्हाला शरीर बरं काय, बरं शास्त्र बी काय सांगतं, हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोष, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. यातलं खूप नित्यानं केलं आपण. दान केलं, बोबाटा केला, एकदाच पंगत दिली, पण वर्षभर सांगत होता दिली 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 दिली. अरे जिरलं ना पंगत घातली, प्रत्येकाला गण लावून खाऊ घालीत होता. म्हणलं काय हिंदू धर्माला जपणारा माणूस आहे, गण लावून खाऊ घालताय. शेजारचा म्हणला काही घाला, ते काय हिंदू धर्मामुळे गण लावित नाही, एकदा जेवल्याला पुन्हा कळावं म्हणून गण लावतो. मी म्हणलं जाऊ दे कसं काय असं, पण एवढी पंगत तर घातली, काही नाही म्हणला, काय इलेक्शन जवळ आले म्हणून तेवढी दान केलं, बोबाटा केला. तीर्थयात्रा केली, काय नीट केली. आला राजगिराचा लाडू द्या, आली पेंट खजूर द्या, आली बिस्लरी द्या, आली केळ जन्माच्या
दिल्ली मालकाच्या पंक्ती असतात की नाही, तिथं मरत नाही म्हातारी, लाईने तू घरात थोडे बाजू आणती. आजीला म्हणलं, आजी फक्त जबडा राहिलाय, राजगिराचा लाडू चावणार कसा? म्हातारी म्हणली, मला नाही न तुला वारी कशाला मला आनंदीच्या वाटेवरचा लाडू म्हातारीनं आशिवला आणला, बसली वारी केली कशाला केली मराई देव झाले बाबा. असलं बरोबर खरंच लय अवघड आहे. दान केलं, बोबाटा केला, तीर्थयात्रा केली, स्वार्थानं केली, मुखानं नाव घेतलं, देवानं काहीतरी द्यावं म्हणून घेतलं, आणि मग हे सगळं केल्यावर आत्मा पवित्र तरी कसं होईल? हा मागणं नीट नको का दादा. आपण प्रापंचिकानं हात कधी सुद्धा देण्यासाठी पुढे करा, देण्यासाठी. शास्त्राचा नियम परंपरा सांगतात, जर धर्मात होते जे आपण यात कधी बहुते सन्मान होते. आपण प्रापंचिकाने 100 रुपये कमवले की 10 देश धर्माला खर्च गेले पाहिजे, ज्यांना गरज आहे त्यांना दिले पाहिजे. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. हे लक्षात ठेवा. 10% भाग देवाला गेला की 90 नारायण सांभाळतो. 100च्या 100 खिशात घातले की 100 खिसा फाडून पडते महाराज. त्याच्यामुळं 10 देत जा. माझ्याकडे बघू नका, मी देते. लोक म्हणतात तुम्ही काय फुकट ज्ञान सांगता का? तुमचं ज्ञान ऐकायला बाकी नाही घेता तुम्ही. अरे घेतो रे, मी तर राहुली सांगते. लक्षात, आज 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, आजपर्यंत कधीच कीर्तनाच्या मानधनाच्या व्यतिरिक्त कुणाचा रुपया न घेता, शहरासारख्या ठिकाणी गुंट्यावारीवर जमिनी घेऊन माझी बापजात्याची इस्टेट नसताना 150 पोरींची शिक्षण संस्था, 4 मजली स्कूल बस सहित सामर्थ्याने उभी केली, फक्त या कीर्तनाच्या मानधनावर. आधी संस्था उभी केली आणि मग चालू केली. आधी इमारत उभी केली, आधी गाड्या घोड्या घेतल्या, आधी सामर्थ्याने त्या संस्थांसाठी जमिनी घेतल्या कीर्तनाच्या पैशावर, आणि मग संस्था उभी. हे लक्षात ठेवा. महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. कळलं त्याला, कळलं. तुला सोपं वाटतंय का बाळ सांभाळायचं? गाव काही शहाणं नसतं महाराज. अख्खं गाव ज्याला कटाळलंय ती संस्थेत असतं. महाराजांना कसं मारायचं, कसं मारायचं, कसं नीट करायचं ते महाराजावर.